नमस्कार, मी बालाजी नरवटे, सहाय्यक प्राध्यापक श्री ओमकारनाथ मालपानी विधी महाविद्यालय संगमनेर। तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। त्या विषयाचं नाव आहे लिंगभाव सामाजिकीकरण आणि लिंगभाव संवेदनीकरण। या विषयामध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वाच्या दोन संकल्पना याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। पहिली संकल्पना जी आहे लिंगभाव सामाजिकीकरण आणि दुसरी संकल्पना आहे लिंगभाव संवेदनीकरण। या संकल्पना एकमेकांशी संबंधित असल्यामुळे या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे। यापूर्वी आपल्याला लिंगभाव म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, या दोन्ही मधला जो काही भेद आहे तर तो भेद आपल्याला अभ्यासावा लागणार आहे। तर जो काही आपण भेद म्हणतो लिंगभाव आणि लिंग याच्यामधला कोणी भेद केला गेलेला असतो, समाजाने केलेला असतो का निसर्गाने केलेला असतो, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडणं आवश्यक असतं आणि तो एक विद्यार्थी म्हणून एक अभ्यासक म्हणून आपल्याला तो प्रश्न नेहमीच पडत असतो। तर ज्यावेळेला आपण लिंग आणि लिंगभाव याच्याकडे बघत असतो त्यावेळेला स्त्री आणि पुरुष यांचा भेद समाजाने केला आहे का निसर्गाने केला आहे, तर या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघूया। ज्यावेळेला आपण निसर्गाने भेद केला आपण म्हणतो तर तो पुरुषांना दाढी मिशा असणं हा नैसर्गिक भेद आहे किंवा तो बायोलॉजिकल आहे, त्याच्यामुळे हा भेद काय म्हणतो की आपण नैसर्गिक भेद आहे। किंवा त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला आपण बघतो स्त्रियांना स्वयंपाक करणं चांगलं जमलं पाहिजे, हा भेद नैसर्गिक आहे का सामाजिक आहे, हा ज्यावेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला तो आपण याचं उत्तर जे काही असतं तर तो समाजाने निर्माण केलेला भेद आहे। कारण स्वयंपाक करणं ही एक प्रक्रिया सामाजिकरणाची प्रक्रिया आहे आणि ती समाजाने शिकवली गेली आहे। ती जी काही सामाजिकरण आहे ते कुटुंबाच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून होत असतं, म्हणून ही प्रक्रिया जी काय आहे सामाजिक प्रक्रिया आहे। स्वयंपाक करणं स्त्रियांना चांगलंच जमलं पाहिजे ही जी काय आहे, तर याच्यामध्ये आपण पुढची गोष्ट असे म्हणू शकतो की स्वयंपाक करणं फक्त स्त्रियांचंच आहे का, पुरुष पण स्वयंपाक करू शकतात आणि पुरुषांनाही चांगला उत्तम स्वयंपाक बनवू शकतो जर पुरुषांना तशा पद्धतीने समाजाने तयार केलं गेलं तर। त्याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं नांगर धरणं बायांचे काम नाही असं म्हटलं जातं किंवा अनेक सारे आपण ग्रामीण भागामधून येत असल्यामुळे तर आपल्याला नांगर धरणे हे पुरुषांचं काम आहे असं वाटतं। परंतु त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर हे नांगर धरणं किंवा नांगर हाकणं पुरुषांचं कामच आहे किंवा स्त्रिया करू शकत नाही, हे सामाजिक दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्ट आहे किंवा सोशली कन्स्ट्रक्टेड आहे। कारण का जर आपण याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर अनेक साऱ्या स्त्रिया ज्या एकल स्त्रिया असतील तर त्या शेतामध्ये नांगर हाकताना दिसून येतात, कारण का ते तयार होत असतात किंवा त्या पद्धतीने आपण बघतो। दुसरं जे काही आहे पुरुष रडत नाही, रडणं हा एक सामान्य प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीची, कारण का इमोशन्स आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो। पुरुष असेल स्त्रिया असतील तर त्यांना जे काही जर दुःख झालं तर ते रडत असतात, परंतु आपल्याला पुरुषांना रडू दिलं जात नाही किंवा त्या पद्धतीनं आपल्याला तयार केलं जातं की पुरुष हा रडका नसला पाहिजे, कारण का तो स्ट्रॉंग असला पाहिजे, अशा पद्धतीनं सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला ती प्रतिमा तयार केली जाते। म्हणून जे काय आहे तर पुरुष चार माणसांमध्ये किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसमोर रडताना दिसून येत नाही, परंतु जे काही पुरुषांना जे काही स्ट्रॉंग बनवायचं असतं हे सामाजिक दृष्टिकोनातून सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून पुरुषांना तशा पद्धतीनं तयार केलं जातं। परंतु स्त्रियांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर थोडं काही झालं की स्त्रिया लगेच रडायला लागतात किंवा त्या पद्धती इमोशनल जे काही आपण म्हणतो की भावनिक दृष्टिकोनातून त्या तशा पद्धतीने लहानपणापासून तयार केलं गेलेलं आहे। एक हिंदीमध्ये अशी म्हण आहे की म्हणजे मर्द को कभी दर्द नाही होता असं म्हटलं जातं, परंतु जर बघितलं तर ज्या पद्धतीने स्त्रियांना त्रास होतो किंवा एखादी शारीरिक जखम झाली तर पुरुषांनाही तशाच पद्धतीने शारीरिक त्रास होतो आणि त्याच्यातनं डोळ्यातनं पाणी येत असतं किंवा तो त्रास जो आहे, तर या सर्व गोष्टी जे आपण म्हणतो की समाज आपल्याला कशा पद्धतीनं तयार करतं हे खूप महत्त्वाचं ठरतं। म्हणून जे काय आहे की पुरुषांची प्रतिमा कशी तयार केली जाते आणि स्त्रियांची प्रतिमा कशी तयार केली जाते हा जो काय भेद आहे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येतं की सेक्स ॲज अ बायोलॉजिकल डिफरन्स अँड जेंडर इज अ सोशिओ कल्चरली कन्स्ट्रक्टेड जी काही संकल्पना आहे तर त्या आता सेक्स इज अ बायोलॉजिकल कशा पद्धतीने म्हणतो, मुलगा जे काही जेनायटल आपण म्हणतो की पुरुष मुलगा म्हणून जन्माला येणं आणि स्त्री म्हणून जन्माला येणं जे काही जेनायटल्स असतात तर त्याच्यावरती आधारित जो काही भेद असतो तर हा सेक्स असं म्हटलं जातं किंवा लिंग त्याला म्हटलं जातं।
आणि जे काही लिंगभाव ही संकल्पना आहे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ती तयार केली जाते. त्याच्यातलंच एक जर आपण बघितलं तर बायोलॉजिकल जी काय स्त्रिया बाळाला जन्म देतात किंवा जन्माला घालू शकतात ही जी काय आहे ते ही बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे हा डिफरन्स जो आहे तर हा नैसर्गिक दृष्टिकोनातून डिफरन्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही संकल्पना बघता येऊ शकते. तर निसर्गाने केलेला काय फरक आहे लिंग आणि लिंगभाव याच्यामध्ये ज्यावेळेला आपण बघतो तर नैसर्गिक दृष्टिकोनातून लिंग तयार होतं किंवा जे काय आपण म्हणतो बायोलॉजिकल डिफरन्शिएशन इन मेल अँड फिमेल जे काय आहे तर शारीरिक दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष यांच्यामधला जो काय भेद असतो त्याला सेक्स म्हटलं जातं किंवा त्याला मराठीमध्ये लिंग असं म्हटलं जातं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर हा बायोलॉजिकल डिफरन्स काय आहे. स्त्रियांना गर्भाशय असतं, स्त्रियांना मासिक पाळी येते, पुरुषांना दाढी मिशा असणं किंवा वयात आल्याच्यानंतर मुलांचा आवाज घोगरा होणं हा शारीरिक भेद असतो. स्त्री पुरुषांमधला जो काय आपण म्हटलं जातं हा नैसर्गिक दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष यांच्यामधला भेद आपण त्याच्याकडे बघू शकतो. सामाजिक दृष्टिकोनातून भेद काय केला जातो त्याला जे सामाजिक दृष्टिकोनातून लिंगामध्ये भेद केला जातो स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेद केला जातो त्याला आपण लिंगभाव असं म्हटलं जातं. जी काही सामाजिक दृष्टिकोनातून पुरुषाची प्रतिमा जी काही तयार केली जाते जो दणकट असला पाहिजे, रागीट असला पाहिजे, त्याच्याच नंतर जे काही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं असेल तर तो घेणारा पुरुष असेल तर अशा पद्धतीने पुरुषांची प्रतिमा तयार केली जाते. आणि स्त्रिया कशा असल्या पाहिजे, स्त्रियांना स्वयंपाक आला पाहिजे, स्त्रियांनी लाजाळू असलं पाहिजे, स्त्रियांनी डिपेंडंट असलं पाहिजे, अशा पद्धतीची जी काही प्रतिमा स्त्रियांची तयार केली जाते तर यामध्ये आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून ही प्रतिमा केल्याचं दिसून येतं. आपण जर बघितलं तर कुटुंबामध्ये ही प्रतिमा आपण प्रॅक्टिस करत असतो प्रत्येकजण. कारण स्वयंपाक बनवणं जे आपण म्हणतो कुटुंबामध्ये स्वयंपाकाचं काम हे स्त्रियाच करत असतात आणि पुरुष हे कुटुंबाच्या बाहेरची जी काही कामं असतील तर त्या पद्धतीने करत असतात आणि तशाच पद्धतीने आपल्याला ते सोशलायझेशन जे आहे तर ते केलं जातं. स्त्रियांनी लाजाळू असणं, पुरुषांनी आक्रमक असणं, पुरुषांनी आदेश देणं आणि स्त्रियांनी त्याचं पालन करणं असेल किंवा स्त्रियांनी स्वयंपाक करून जेवायला वाढणं असेल, पुरुषांनी जेवण करून बाकीच्या गोष्टी करणं असेल तर अशा पद्धतीचे जे काही डिफरन्शिएशन केलं जातं जे भेद केला जातो स्त्री पुरुषांमधला हा भेद सामाजिक दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून तो तयार केला जातो. किंवा त्याच्याच बरोबरीनं जे काही आपण म्हटलं जातं की पुरुषांनी मोठ्याने रडायचं नाही. त्याच्यामुळे अनेक सारे पुरुष स्वतःच्या भावना मनामध्ये दाबून ठेवत असतात आणि त्याचा उद्रेक रागाच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निघत असतो. तर हा जो काही सामाजिक भेद आहे तर हा सामाजिक भेद म्हणजेच लिंगभाव आहे. आणि जो शारीरिक भेद असतो तर त्याला लिंग स्त्री किंवा पुरुष असं म्हटलं जातं. हा जे काही शारीरिक दृष्टिकोनातून असणारा भेद आणि सामाजिक दृष्टिकोनातून असणारा भेद जे काही आपण म्हटलं जातं तर या माध्यमातून लिंग आणि लिंगभावाची जी काही प्रतिमा आहे किंवा ती जी काही संकल्पना आहे तर ते समाजामध्ये आपल्याला तयार होताना दिसून येते. लिंग हे निसर्गाने निर्माण केलं जातं आणि ते सहजासहजी बदलता येत नाही. परंतु लिंगभाव हा समाजाने निर्माण केलेला असतो. तो वेळेनुसार, ठिकाणानुसार आणि हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टनुसार बदलत असतो किंवा त्या पद्धतीने सतत बदल या लिंगभावामध्ये होत असतो. त्याचमध्ये लिंगभावामध्ये आपण स्त्री आणि पुरुष या दोनच गोष्टींचा अभ्यास करत नाही, या दोनच लिंगांचा अभ्यास करत नाही. तर आजच्या आधुनिक युगामध्ये जर आपण बघितलं तर विभिन्न लिंगी ज्याला तृतीयपंथी देखील म्हटलं जातं LGBTQ+++ ही जी काही नवीन कॅटेगरी आहे तर यांचाही अभ्यास आपण समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून करणं आवश्यक ठरतं. तृतीयपंथी कोण आहेत की जे आज जगामध्ये विभिन्न लिंगी जे व्यक्ती आहेत तर त्यांच्या मानवी हक्कांची जी काही संकल्पना आपण म्हणतो किंवा मानवी हक्कांची चर्चा जगामध्ये मोठ्या पातळीवरती केली जाते. स्त्रिया आणि पुरुष यांच्या यापेक्षा वेगळ्या व्यक्तीही असतात. हा जो काही जे काही गोष्टी आहेत तर त्याचा ॲक्सेप्टन्स आपण त्याच्यामध्ये करणं असतं. त्यांना विभिन्न लिंगी म्हटलं जातं, ट्रान्सजेंडर म्हटलं जातं किंवा इंटरसेक्स असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. तर एकूण जे काही आज 21व्या शतकामध्ये जगामध्ये या विभिन्न लिंगी हक्कांची चर्चा होत आहे आणि ते हक्क अनेक साऱ्या राष्ट्रांमध्ये मान्य केले जात आहेत किंवा त्या पद्धतीने आपण त्यांचा माणूस म्हणून स्वीकार करणं आवश्यक असतं. आणि त्यांचे हक्क जे आहेत तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे विभिन्न लिंगी व्यक्ती समूह जे आहेत तर ते लिंगभावाच्या दृष्टिकोनातून अभ्यासणं गरजेचं असतं. ती एक संकल्पना आपण त्याच्यामध्ये बघत असतो. पुरुष प्रधान समाज व्यवस्था ज्या वेळेला आपण म्हणतो पुरुष प्रधान समाज व्यवस्था काय आहे
कशा प्रकारची आहे, त्याची व्याख्या काय प्रकारे केली जाऊ शकते, या गोष्टी ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्याची ज्या वेळेला व्याख्या जी केली जाते, पुरुष प्रधान समाज व्यवस्था जी अशी व्यवस्था आहे ज्यात घरात आणि घराबाहेर सर्वत्र पुरुषांचे वर्चस्व आणि स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी दर्जाच्या मानल्या जातात, त्याला पुरुष प्रधान समाज व्यवस्था असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक साऱ्या जे काही पैलू आपण बघतो, आपण कुटुंबामध्ये बघितलं किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील, शाळा असतील किंवा बाजारपेठ असतील, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व दिसतं. म्हणून भारतीय समाज हा मोठ्या प्रमाणावरती पुरुष प्रधान समाज व्यवस्था असणारा समाज दिसून येतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं, कारण का पुरुषांची जी काही सत्ता आहे, वर्चस्वशाली सत्ता, त्याच पद्धतीने पुरुषांना तयार केलं जातं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघत असतो. कौटुंबिक असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पुरुषांची सत्ता असते आणि ती सत्ता इतरांवरती गाजवत असतात. ही जी काय सत्ता आहे, पुरुषांची सत्ता जातनीय आहे, आर्थिक स्तरानुसार, विभागानुसार, देशानुसार ही सत्ता आपल्याला ह्याचं पुरुष प्रधान त्याचं जे काही स्वरूप आहे तर ते वेगवेगळे दिसून येतं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारतीय समाज व्यवस्थेतली पुरुष प्रधान व्यवस्था आणि अमेरिकन समाजातली पुरुष प्रधान व्यवस्था याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही याचं जे काही स्वरूप आहे तर ते थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला वेगळं दिसून येतं. किंवा भारतामध्ये जर बघितलं तर जात स्ट्रक्चर जे आहे, कास्ट स्ट्रक्चर, जातीचं जे काही संरचना आपण म्हणतो त्याच्यामध्ये देखील जे उच्च समजल्या जाणाऱ्या जे काही जाती असतील तर त्याच्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्थेचं स्वरूप वेगळं दिसून येतं. आणि जे काही मिडल कास्ट असतील, लोअर कास्ट असतील, जे इथल्या समाज व्यवस्थेनं स्तर राखून दिले, तर याच्यामध्ये देखील पुरुष प्रधानतेचं स्वरूप वेगवेगळं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये जे काही पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये पुरुषांचं वर्चस्व असतं, या एकूण सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो. एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो जो काही जेंडर सोशलायझेशन, जे काही आपण समाजशास्त्रामध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आज आपण अभ्यासत असतो. तर जेंडर सोशलायझेशन काय आहे की जी लिंगभावाची जडणघडण होणं, मुलाला मुलगा म्हणून तयार करणं आणि मुलीला मुलगी म्हणून तयार करण्याची जी काही जडणघडण असते, जी काही प्रक्रिया असते, त्याला आपण लिंगभावाची जडणघडण म्हणतो आणि त्याच्यातनं लिंगभाव सामाजिकरण घडून येत असतं. तर लिंगभाव काय होतो तर तो समाजामध्ये शिकवला जातो, कुटुंबाच्या माध्यमातून असेल, शाळेच्या माध्यमातून असेल किंवा आपले पीअर ग्रुप जे असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा त्याच नंतर प्रसार माध्यमे असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला तो शिकवला जातो. त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मुलांचे केस आखूड असणं आणि मुलींचे केस लांब असणं, हे जे काही या पद्धतीने लिंगभाव शिकवला जातो. किंवा त्याच्यानंतर जर लहान मूल जर जन्माला आलं तर त्यांचं स्वागत कसं करतात, मुलगा जन्माला जर आला तर पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटली जाते. हा जो काही मुलाचा आणि मुलीच्या जन्माचं जे काही स्वागत केलं जातं यांच्यामधला जो काही जे काही भेद म्हणतो आपण, तर हेच लिंगभावाच्या जडणघडणीचं सुरुवात ठरते. त्याच्यामध्ये जर जशा जशा पद्धतीने मुलं मोठे होत असतात, मुलीचे खेळाचे प्रकार किंवा खेळणी जे असतात मुलीचे आणि मुलाचे यांच्यामध्ये देखील आपल्याला भेद दिसून येत असतो. मुलीचे खेळणी काय असतात, भातुकलीचा खेळ असेल, बाहुली असेल किंवा अशा पद्धतीचे जे काही खेळ असतात तर ते खेळले जाते. किंवा जे कुटुंब आणि किचन जे काही स्वयंपाकघर असतं तर याच्याशी निगडीत असणारे जे काही खेळ असतात तर हे मुलींना मुख्यतः दिले जातात. आणि मुलाला कोणत्या प्रकारची खेळणी दिली जातात, मैदानी खेळाचे प्रकार असतील, वेगवेगळे असतील, बंदूक असेल, तलवार असेल, तर अशा पद्धतीची जी काही खेळणी दिले जातात आणि त्याच्यामधनं व्यक्तीच्या मनावरती जे काही व्यक्ती ॲज अ पर्सन म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो त्याच्यावरती ज्या आजूबाजूच्या गोष्टी असतात, ज्या वस्तू असतात तर त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या मनावरती पडत असतो आणि त्याच्यामधनं तसं सामाजिकरण घडतं. आणि या माध्यमातनं जर मुलं जर जास्त मैदानी खेळायला लागली तर शारीरिक तंदुरुस्ती मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती येते. आणि स्त्रिया जर किचनशी, स्वयंपाकघराशी निगडीत असतील, मुलींना जर तशाच पद्धतीनं जर तयार केलं तर शारीरिक क्षमतेची जी काही आपण म्हणतो तर ते आपल्याला थोडंसं जे आहे तर ते तेवढ्याच पुरतं मर्यादित राहतं आणि त्याच प्रकारची कामं ते शिकवली जातात. घरकामाची अपेक्षा मुलीकडून केली जाते आणि बाहेरची जी काही कामं असतील तर ते मुलाला लावली जातात. कारण आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर कुटुंबामध्ये जर मुलगा आणि मुलगी जर असेल तर स्वयंपाक करायला मदत मुलगी करत असते, चहा करून देणं असेल, घराची साफसफाई करणं असेल तर मोठ्या प्रमाणावरती मुलींची ही कामं
असतात किंवा मुलींकडनं ती अपेक्षा केली जाते आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा इतर जे काही आपण म्हणतो किंवा त्याचबरोबर जर कपड्यांमधला फरक बघितला तर मुलाचे कपडे वेगळे मुलीचे कपडे वेगळे दिसून येतात किंवा त्या पद्धतीनं देखील ही मुलगा आणि मुलगी याच्यामधली जडणघडण आपल्याला दिसून येते आणि त्या पद्धतीनं ही जी काही लिंगभावाची जडणघडण आहे तर ते दिसून येतं. दुसरं जे काही उदाहरण मुलगा रडत आणि मुलगी मारामाऱ्या करत असेल तर त्यांना रोखले जातं. जी काही मुलगा कसा असावा आणि मुलगी कशी असावी, मुलगी कशी प्रेमळ असावी, जे काही आपण म्हणतो की केअरिंग करणारी असावी अशा पद्धतीने मुलीची प्रतिमा तयार केली जाते आणि मुलगा कसा दणकट असावा जबाबदाऱ्या घेणारा असावा अशा पद्धतीने तयार केलं. मुलगा रडका नसावा, जर मुलगा रडायला लागला तर म्हटलं काय मुलीसारखं रडतो अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. आणि मुलगी जर मोठ्याने बोलायला लागली किंवा भांडण करायला लागली तर काय तू मुलगा झालीस का अशा पद्धतीने म्हटलं जातं आणि त्यांना रोखलं जातं. आणि ती जी काही मुलाला मुलगा म्हणून तयार करणं आणि मुलीला मुलगी म्हणून तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ह्याला लिंगभाव सामाजिकरण असं म्हटलं जातं. किंवा मुलगा वंशाचा दिवा म्हणून आपण बघतो, मुलगी ही परक्याचं धन आहे असं म्हटलं जातं की लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जाणं आणि मुलाने म्हातारपणाची काठी होणं अशा पद्धतीचं जे काही जडणघडण आहे मुलाची आणि मुलीची तशा पद्धतीनं तयार केली जाते. किंवा पुरुष मुलांनी आधी जेवायचं आणि मुलगी किंवा स्त्री असेल तर त्यांनी पुरुषांचं कुटुंबामध्ये जेवण झाल्याच्या नंतर मग जे काही आहे तर ते मुलींनी नंतर जेवण करायचं किंवा पुरुषांना. आपल्या आया पण तशाच पद्धतीने करत आल्या की आई म्हणजे वडिलांचं किंवा करत्या पुरुषांचं जेवण झाल्याच्या नंतर मग स्त्री जेवण करत असते अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर जे काही आपण म्हणतो लिंगभावाची जडणघडण अशा पद्धतीनं होत असते, मुलाला मुलगा म्हणून तयार करणं आणि मुलीला मुलगी म्हणून तयार करणं. आणि ही जी काही जडणघडणीची प्रक्रिया आहे लिंगभाव सामाजिकीकरण आपण त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जातं. लिंगभावाचे धडे शिकवणाऱ्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेलाच लिंगभाव सामाजिकरण असं म्हटलं जातं. या प्रक्रियेतून मुलांमध्ये स्त्रीत्व आणि पुरुषत्व घडलं जातं. स्त्रीत्व आणि पुरुषत्व म्हणजे मुलगी म्हणून घडवणं आणि मुलगा म्हणून घडवणं अशा पद्धतीनं त्याला म्हटलं जातं. आता ह्या जी काही लिंगभाव सामाजिकरणाची जी काही प्रक्रिया आहे रुथ हार्टले यांनी या प्रक्रियेचे 4 जे काही टप्पे आहेत तर या 4 टप्प्यांद्वारे ही प्रक्रिया घडून येते अशा पद्धतीनं रुथ हार्टले यांनी सांगितले गेले. काय होतं की पहिली जी काही टप्पा आहे ती जडणघडण होते. तुम्ही मुलांना कसे घडवता, मुलांची वेशभूषा काय आहे, केशभूषा काय आहे याच्यावरती आधारित ते मुलांचं संगोपन जे केलं जातं तर याच्यातनं ती जडणघडण होत जाते. तीच जडणघडण ती नियमितीकरण करणं, तीच जडणघडण जी आहे तर प्रत्येक वेळेला तशाच पद्धतीने तयार करणं, त्याचं जे काही नियमितीकरण आपण म्हणतो तर ते केलं जातं वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून. मुलींचे लक्ष कोणत्या गोष्टीकडे वळवता आपण, ती प्रॅक्टिस जी आहे खेळाकडे वळवता का काम. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर असं म्हटलं जातं की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कमी शक्तिशाली असतात किंवा बलवान असतात. आता याच्यामध्ये तर जेंडर स्टेरिओटाइप्स हे आपण बघतो, पण जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर वेटलिफ्टिंग करणारी मीरा चानूबाई जी आपण म्हणतो किंवा मेरी कोम असेल किंवा अशा जे काही अनेक साऱ्या खेळाडू असेल तर त्यांना लहानपणापासून शारीरिक क्षमतेची जी काही शारीरिक कष्टाची जी काही व्यायामाच्या माध्यमातून केली तर ते शारीरिक सुदृढता त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. शब्दसंबोधन असेल, मुलीला खूप सुंदर ब्युटी कॉन्सेप्ट जी आपण म्हणतो तर ती मुलींच्या बाबतीत केली जाते. आणि मुलांना कसं धाकड आहे, धिप्पाड आहे अशा पद्धतीची जी काही मुलाची प्रतिमा आहे तर ती त्या पद्धतीनं केली जाते आणि तशाच पद्धतीने ते सोशलायझेशन आपण होताना दिसून येतं. कृतींची आणि उपक्रमांची ओळख करून देणं, लहानपणापासून जी काही मुलींना स्त्रियांच्या कामं जे आहेत पारंपरिक स्त्रियांची कामं ती त्याच गोष्टी ती मुलगी बघत असते आणि मुलगा कसा पुरुषांची जी काही कामे आहेत तर ते ऑब्झर्व करत असतो आणि तशा पद्धतीने इमिटेट करत असतो. म्हणजे कुटुंबामध्ये आई काय करते हे मुलगी जास्त ऑब्झर्व करत असते आणि त्या पद्धतीने कामं करून घेण्याचा जे कामं करण्याचा त्या इमिटेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि याच्यातनं हे लिंगभाव सामाजिकरण घडत असतं. आता ह्या लिंगभावाच्या माध्यमातून काय प्रतिमा आहे किंवा लिंगभावाच्या माध्यमातून काय अपेक्षा असतात, काय भूमिका असतात याचा ज्या वेळेला आपण विचार करतो, स्त्रियांचे किंवा स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण काय आहेत आणि पुरुषांचे किंवा पुरुषत्वाचे जे काही मानले गेलेले गुण असतील. स्त्रियांची प्रतिमा कशी असते, प्रेमळ असते, नाजूक असते किंवा हळवी असते किंवा नटणारी सजणारी. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपण बघतो की स्त्री ही अशीच असली पाहिजे किंवा स्त्रीची प्रतिमा आपल्याला अशाच प्रकारची दिसून येते. परंतु ज्यावेळेला पुरुषांची प्रतिमा आपण म्हणतो कठोर असेल, दणकट असेल, शूर असेल, मर्दानी असेल किंवा संरक्षक असेल तर अशाच
पद्धतीची पुरुषांची प्रतिमा आपण समाजामध्ये बघत असतो आणि तशाच पद्धतीने त्यांचं सोशलायझेशन घडत असतं. स्त्रियांकडनं समाज व्यवस्थेच्या अपेक्षा काय असतात? स्त्री ही आज्ञाधारक असली पाहिजे, नमतं घेणारी असली पाहिजे किंवा सहनशील असली पाहिजे आणि सेवा देणारी त्यागी वृत्तीची स्त्री असली पाहिजे आणि कुटुंबाला प्राधान्य देणारी स्त्री असली पाहिजे. तरच ती स्त्री आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा जी काही अपेक्षा आहे तर हे समाज व्यवस्थेकडे दिसून येते. परंतु पुरुषाचं ज्या वेळेला बघतो, पुरुषांची प्रतिमा काय असते किंवा पुरुषांच्या प्रतिमेच्या जी काय असे तर त्याच्याकडनं अपेक्षा ज्या वेळेला आपण म्हणतो तर पुरुष हा आज्ञा देणारा आणि आक्रमक असला पाहिजे, तरच तू पुरुष आहेस अशा पद्धतीने बघितलं जातं. मर्द आहेस का कशा पद्धतीने बऱ्याच वेळेला जर एखादी पुरुष दणकट नसेल, मायाळू स्वभावाचा असेल तर त्याला काय मर्दासारखं वागतो का अशा पद्धतीने देखील टॉन्ट वापरले जातात. एखादी रडणारा मुलगा असेल तर त्याला म्हटलं तर काय पोरीसारखं रडलं जातं किंवा अशा पद्धतीने त्याची प्रतिमा घडली जाते. किंवा पुरुष हा न रडणारा असला पाहिजे अशी अपेक्षा त्याच्याकडनं दिसून येते. वर्चस्व गाजवणारा किंवा सेवा करून घेणारा अशा पद्धतीची पुरुषांच्या प्रतिमेकडनं समाज व्यवस्था अपेक्षा करत असते. पुरुषांची आणि स्त्रियांची भूमिका काय असते समाजामध्ये? पुरुष हा स्त्रिया ह्या स्वयंपाक करणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, घराला आधार देणाऱ्या किंवा पुरुषांवरती कुटुंबावरती अवलंबून असणाऱ्या असल्या पाहिजे, ही भूमिका स्त्रीची असली पाहिजे अशा पद्धतीने आपण समाजामध्ये बघितली जाते. आणि पुरुष काय असावा? कर्ता असावा, कमावता असावा किंवा आधार देणारा आणि कर्तृत्ववान स्वावलंबी असावा अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे तर समाजामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. पुरुषांची आणि स्त्रियांची सत्तेचं जर केंद्र आपण जर बघितलं तर स्त्रियांचं मुख्यतः सत्तेचं केंद्र हे किचन स्वयंपाकघराशी निगडीत आपल्याला दिसून येतं. किंवा त्याच्याच बरोबर एखादी जर सून सासू झाली तर ती झालेली सासू ती आपल्या सुनेवरती वर्चस्व गाजवत असते किंवा सत्ता गाजवण्याची जी काही प्रॅक्टिस आहे तर ते मोठ्या पातळीवरती करत असते. परंतु पुरुषांचं जर पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये जर वर्चस्व आपण बघितलं, कुटुंबावरती पूर्ण सत्ता असते, कुटुंब प्रमुख म्हणून ते सत्ता असते किंवा निर्णय घेणारा आपण म्हणतो. किंवा त्याच्याच बरोबरीने जे घराबाहेरचं जे काही कर्तृत्व गाजवण्याची जी काही संधी आपण म्हणतो तर ते मुलांना किंवा पुरुष म्हणून मोठ्या प्रमाणावरती संधी भेटत असते किंवा त्या एकूण सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या संधी मुलाला मुलगा म्हणून मिळत असतात त्याच संधी मुलीला मुलगी म्हणून मिळत नसतात. की अनेक साऱ्या कुटुंबामध्ये मुलं म्हणजे खूप हायर एज्युकेशन शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या पदांवरती दिसून येतात, परंतु त्यांचीच बहीण जर आपण बघितली तर 10वी-12वी झाल्याच्यानंतर त्यांचं लग्न करून एका संसारामध्ये गुंतवलं जातं. अशा पद्धतीची देखील जी काही प्रतिमा आहे त्या संधी जे आपण म्हणतो तर ते स्त्रियांना मिळत नाहीत. तर ह्या पद्धतीनं लिंगभावाची जडणघडण होते किंवा लिंगभाव समाजामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून तयार होत असतो. आता ह्या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून जी काही लिंगभावाची जडणघडण व्यक्तींमध्ये होत असते तर याचे परिणाम व्यक्ती समूहांवरती, कुटुंबावरती, मुलगा म्हणून असेल किंवा मुलगी म्हणून असेल, स्त्री म्हणून असेल किंवा पुरुष म्हणून असेल तर यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती दिसून येतात. मुली स्त्रिया असतील सहन करायला शिकतात तर पुरुष हक्क गाजवायला शिकतात. त्याच पद्धतीने त्यांचं सामाजिकरण घडून येत असतं. पुरुष आता हे बऱ्याच साऱ्या गोष्टी नगण्य ठरतात किंवा परंतु अनेक साऱ्या कुटुंबामध्ये जर आपण बघितलं तर पुरुष अगोदर जेवत असल्यामुळे आहे त्या सर्व गोष्टी पुरुषांना हक्क मिळतो आणि उरलेले जे काही राहिलेलं स्त्रिया अन्नाचा वाटा त्यांना मिळत असतात. त्यामुळे शिक्षणात मुलांना मोठ्या प्रमाणावरती जे काही प्राधान्य आपण म्हणतो तर हे भेटलं जातं, परंतु मुलींना शिक्षणामध्ये प्राधान्य दिले जात नाहीत. याच्यामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर मुलगी ही परक्याची देण म्हटली जाते. कारण मुलगी लग्नानंतर ती आपल्याला सांभाळणार नाही, कारण का ती नवऱ्याच्या इकडे जाईल म्हणून ती परक्याची देण आहे अशा पद्धतीने बघितलं जातं. तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडेच बघितलं जातं आणि त्या पद्धतीने मुलाला तयार केलं जातं किंवा सेल्फ इंडिपेंडंट बनवलं जातं की म्हातारपणामध्ये आपल्याला हे चांगलं कमावून आपल्याला शिकवेल किंवा कुटुंबाची जबाबदारी घेईल अशा पद्धतीने त्यांना म्हटलं जातं. शारीरिक कष्टाची कामं पुरुष बाहेरची कामं करत असल्यामुळे व्यायामाच्या संधी त्यांना मिळत असतात आणि त्याच्यामुळे जी काही शारीरिक सशक्तीकरण जे आहे तर ते पुरुषांचं मोठ्या प्रमाणावरती घडून येत असतं. त्यांना स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत, कारण का ते स्त्रीत्वाचं जे काही प्रतिमा आहे किंवा त्या पद्धतीने लेबल जे आपण म्हणतो तर ते लावलं जाण्याची शक्यता असते, म्हणून त्या भावना त्यांना व्यक्त करता येत नाहीत. म्हणून पुरुष चिडचिडे रागीट स्वरूपाचे बनताना दिसून येतात.
स्त्रिया देखील स्वतःकडे कमी दर्जाच्या व्यक्ती म्हणून बघत असतात, कारण का सबमिसिव्ह सोशलायझेशन जे आहे स्त्रियांचं होत असल्यामुळे पुरुषच दणकट आहेत, पुरुषांनीच निर्णय घ्यायचे, त्यांनी सांगितलेले आपण करायचे, अशा पद्धतीने सबमिसिव्ह सोशलायझेशन स्त्रियांचं घडून येताना दिसून येतं. आणि पुरुष हवे तेव्हा घराबाहेर पडतात, परंतु स्त्रियांना जखडून घरामध्ये ठेवलं जातं. याच्या अनेक साऱ्या प्रथा जे आपण म्हणतो पडदा पद्धती असेल किंवा अनेक सारे जे काही आपण म्हणतो की यामधनं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत असतात. पुरुषांना आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी होण्याची जी काही संधी आहेत वेगवेगळ्या मिळत असतात, कारण का पुरुष घराबाहेर पडत असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्या अनुभव घेत असतात आणि त्याच्या माध्यमातून पुरुषांचं आर्थिक स्वावलंबन जे आहे तर ती देखील प्रेशर आपण त्याच्यामध्ये बघत असतो किंवा त्या पद्धतीने त्या संधी ह्या पुरुषांना मोठ्या पातळीवरती मिळत असतात. स्त्रिया परावलंबी बनवल्या जातात, म्हणजे डिपेंडंट बनवल्या जातात. याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर स्त्रियांची डिपेंडन्सी पुरुष प्रधान समाजव्यवस्थेने कशा पद्धतीने बनवली गेली. लहानपणी स्त्रियांनी आईवडिलांवरती अवलंबून राहायचं, मोठेपणी भावावरती अवलंबून राहणं, लग्न झाल्याच्यानंतर नवऱ्यावरती आणि म्हातारपणामध्ये मुलांवरती अवलंबून असणं, आणि अशाच पद्धतीने डिपेंडन्सी स्त्रियांची ठेवली जाते पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये आपण त्याच्यामध्ये बघत असतो. सर्वाधिक फायदे पुरुषांना मिळत असल्यामुळे पुरुष हे डॉमिनंट बनत असतात किंवा त्या पद्धतीने आर्थिक स्वावलंबी देखील त्याच्यामध्ये बनतात. या पुरुष प्रधान समाज व्यवस्थेचे किंवा जेंडर सोशलायझेशन जे आपण म्हणतो लिंगभाव सामाजिकरण, तर याचे सर्वाधिक तोटे हे स्त्रियांना मिळत असतात, कारण का त्यांना जे काही दुय्यम स्थान आपण म्हणतो किंवा त्यांना आर्थिक संधी असतील तर त्यांच्यापासून हिरावून घेणं, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचे तोटे आपल्याला स्त्रियांवरती मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येत असतात. आता ही जी काही सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे याच्यामधनं लिंगभाव सामाजिकरण स्त्री आणि पुरुषांच्यामधला जो काही भेद होत असतो तर याच्यामधनं लिंगभाव असमानता दिसून येते. आणि ही लिंगभाव असमानता समाजामध्ये बदलणं गरजेचं आहे का, तर ते का बदललं पाहिजे याच्याकडे ज्या वेळेला आपण बघत असतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या लिंगभावाचे फायदे तोटे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण घडत असतात. म्हणून जे काही आहे तर ह्या बदलणं आवश्यक असतं. आणि एक समानता जी आहे स्त्री पुरुषांमधली संधींची समानता ज्या वेळेला आपण म्हणतो, पुरुषांना ज्या संधी मिळतात स्त्रियांनाही तशाच प्रकारच्या स्वावलंबी होण्यासाठीच्या संधी बनणं गरजेचं आहे. स्त्रियांकडे माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी कुटुंबातनं मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न होणं गरजेचं असतं. त्याचबरोबरला एक महत्त्वाची जी काही गोष्ट आपण म्हणतो तर पुरुषांनी देखील घरकामामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी स्त्रिया करत असतात त्यांच्यामध्ये पुरुषांचा देखील सहभाग असणं गरजेचं असतं, आणि ज्या गोष्टी पुरुष करत असतात त्यांच्यामध्ये स्त्रियांच्या सहभागाची संधी देखील उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. आणि याच्या माध्यमातून जर उदाहरण घ्यायचं झालं तर जर एखाद्या कुटुंबामध्ये जर नवरा बायको दोघं जर कामासाठी जात असेल तर ते दोन्ही कामं मुलांनी, पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनी पण केली पाहिजे. स्वयंपाकाची कामं असतील, घराच्या साफसफाईची कामं असतील किंवा कपडे धुण्याच्या कामं असतील, तर ही कामं जी समान पातळीवरती दोघांनी वाटून करणं गरजेचं असतं. तरच जेंडर इक्वॅलिटी जी आपण म्हणतो, लिंगभाव संवेदनीकरण जे आहे तर याच्या माध्यमातून घडून येऊ शकतं. हिंसेला विरोध करणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण का कुटुंबामध्ये या उच्च निश्चितेमुळे किंवा पॅट्रार्किकल सोसायटीच्या माध्यमातून पुरुषी प्रभावामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढत असतात. आणि त्या पद्धतीने जे काही लिंगभाव समानतेसाठी जी काही प्रयत्न होणं आवश्यक असतं, आणि हा बदल का होणं गरजेचं आहे तर हा बदल जो काय आहे बदल करण्यासाठी आणि समानतेच्या दिशेने जाण्यासाठी हा बदल आवश्यक असतो. आणि त्या पद्धतीने आपल्याला लिंगभाव संवेदनीकरण महत्त्वाचं असतं. आणि लिंगभाव जडणघडणाची प्रक्रिया जी आहे तर हे समानतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते आणि त्या पद्धतीने होणं आवश्यक असतं. धन्यवाद.